हॅलो फ्रेंड्स अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया वोकॅब्युलरीची काही वर्ड्स, काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि काही इडम्स अँड फ्रेजेस. तर फर्स्ट वर्ड बघूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपला सर्व्हिलन्स. तर सर्व्हिलन्स म्हणजे काय होतं, त्याचं मिनिंग काय आहे? ते मिनिंग आहे क्लोज ऑब्झर्वेशन स्पेशली फॉर अ सस्पेक्ट, स्पाय ऑर क्रिमिनल. म्हणजे एक क्लोज ऑब्झर्वेशन करणे कोणावरही, जो की एक स्पाय करणे क्रिमिनलवर. ओके. तर त्याचं मराठीमध्ये मिनिंग काय होत असते की संशयितावर, म्हणजे ज्याच्यावर आपल्याला संशय आहे की त्यांनी काही केलेलं आहे. जसे पोलीस आहेत, ते मर्डरर असले किंवा कोणी चोरी करत असले त्यांच्यावर पाळत ठेवून असते. तसंच हे सर्व्हिलन्स म्हणजे संशयितावर पाळत ठेवणे होत असते. जसं आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये एक्झाम देत असतो तेव्हा तिथे लिहून असते की यू आर अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स. म्हणजेच तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेमध्ये आहे, तर तुम्ही तिथे चिटिंग नाही करू शकत, काही पण बोलू पण नाही शकत कोणासोबत. ओके. तर ते म्हणजे असते की आपल्यावर पाळत ठेवून आहे. तो सर्व्हिलन्सचा मराठी अर्थ काय असतो, तर तो आहे संशयितावर पाळत ठेवणे. ओके. सो त्याचे सिनोनिम काय आहे, तर सिनोनिम आहे ऑब्झर्वेशन, स्क्रुटिनी, वॉच. ओके. नेक्स्ट अँटोनिम आहे केअरलेसनेस, इग्नोरन्स आणि इनडिफरन्स. तर हे आहेत सर्व्हिलन्सचे सिनोनिम, अँटोनिम आणि मिनिंग. आणि आपण मराठीमध्ये मिनिंग बघितला आहे, तर तो आहे संचितावर पाळत ठेवणे किंवा पाळत ठेवणे सुद्धा हा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे वर्ड कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्हचं मिनिंग काय आहे, तर त्याचं मिनिंग आहे अव्हर्स टू चेंज ऑर इनोव्हेशन अँड होल्डिंग ट्रॅडिशनल व्हॅल्यूज. म्हणजे पुराणत्मवादी, म्हणजे जो की जे नवीन काही इनोव्हेशन होत आहे, नवीन आता काही टेक्नॉलॉजीज येत आहेत, तर त्यावर ते काय नाही करत आहे, विरोध करत आहेत त्याचा. म्हणजेच जे नव्या सुधारणा जे होत आहेत, तर त्याचा विरोध करणारे जे असतात मनुष्य, तर त्यांना काय म्हणत असते, त्यांना म्हणत असते कन्झर्वेटिव्ह आहेत ते. ओके. सो मराठीमध्ये काय मिनिंग आहे त्याचा? त्याचा मिनिंग आहे पुराणत्मवादी. ओके. पारंपरिक पण म्हणू शकतो आपण त्याला, पारंपरिक. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या नव्या सुधारणा होत आहेत त्याला त्याचा विरोध करणार, म्हणजे सुद्धा कन्झर्वेटिव्ह हा होतो त्याचा अर्थ. तो सिनोनिम काय आहे त्याचं? सिनोनिम आहे ट्रॅडिशनलिस्ट, ट्रॅडिशनल आणि कन्व्हेन्शनल. ओके. नेक्स्ट अँटोनिम आहे त्याचा रॅडिकल, फंडामेंटल, एलिमेंटल आणि बेसिक. तर हे झालं कन्झर्वेटिव्ह बद्दलचं मीनिंग, सिनोनिम आणि अँटोनिम. त्याचं मीनिंग आहे मराठीमध्ये की तो पारंपरिक आहे किंवा पुराणत्मवादी आहे. म्हणजे त्याचे मत जे आहे ते पुराणातले आहे, आधीच्याच गोष्टी त्यांना आवडतात, जे नवीन काही होत आहे ते त्याचा ते विरोध करतात. नेक्स्ट वर्ड बघूया. ओके. नेक्स्ट वर्ड आहे अनएनिमस. अनएनिमसचं मिनिंग काय आहे, तर ते आहे फुल्ली इन ऍग्रीमेंट, म्हणजेच एकमत असणारा, त्याला म्हणत असतो आपण अनएनिमस. काय होते अनएनिमसचा मराठीमध्ये अर्थ? एकमत असणारा. ओके. त्याचं सिनोनिम बघूया. सिनोनिम काय आहे? युनायटेड, इंटिग्रेटेड, इंटिग्रेट, युनिफाईड आणि युनायटेड. तर हा आहे सिनोनिम कशाचा? अनएनिमसचा. अँटोनिम काय आहे? डिवायडेड, ऍट ऑड्स. ओके. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे काय आहे आता? त्याचं मीनिंग ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स, क्रुशियल. म्हणजेच काय होत असते? अनिवार्य, अत्यंत महत्वाचं जे काही असते त्याला म्हणत असतो आपण इम्परेटिव्ह, अनिवार्य. ओके. मराठीमध्ये होत असते इम्परेटिव्ह म्हणजे अनिवार्य, अत्यावश्यक किंवा अत्यंत महत्वाचे. अत्यावश्यक.
ओके. सो इम्परेटिव्हचा काय अर्थ आहे? इम्परेटिव्हचा अर्थ आहे अनिवार्य किंवा अत्यावश्यक, म्हणजेच ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स, क्रुशियल. सिनोनिम काय आहे? सिनोनिम आहे व्हायटल, क्रुशियल, क्रिटिकल. अँटोनिम बघूया. अँटोनिम आहे अनइम्पॉर्टंट आणि ऑप्शनल. तर हे आहे इम्परेटिव्हचं मीनिंग, सिनोनिम आणि अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे? द किलिंग ऑफ अ रेस. तर द किलिंग ऑफ अ रेस याचा एक वर्ड मध्ये जर आपण वन वर्ड सबस्टिट्यूट केला तर त्याचा अर्थ होतो काय? जेनोसाइड. जेनोसाइड म्हणजे काय आहे? नरसंहार, वंशहत्या. ओके. म्हणजे किलिंग ऑफ अ रेस म्हणजे जे पण रेस मध्ये आहे त्याचा वंशहत्या असं त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये आपण बघितलं गेलं तर त्याला म्हणत असते जेनोसाइड. ओके. वंशहत्या. ओके. नेक्स्ट आहे टू गिव्ह मनी फॉर सेल्स टू एजंट. तर आपण जसं तुम्हाला सांगितलं मी की आपण जेव्हा लायसन्स काढायला जातो तर लायसन्स आपण डायरेक्टली नाही काढत, त्याच्यासाठी आपण एक एजंट करत असतो. सो त्या एजंटला आपण पैसे देत असतो आपलं लायसन्स काढायला. तर लायसन्सला जे आपण पैसे देतो त्याला म्हणत असते कमिशन. ओके. आपण त्याला कमिशन दिलेलं आहे काम करण्याकरता, आपलं लायसन्स लवकरात लवकर निघालं पाहिजे त्याकरता. सो टू गिव्ह मनी फॉर सेल्स टू एजंट म्हणजे त्याच्यासाठी एक वर्ड जो यूज करतो आपण तो असतो कमिशन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इडम अँड फ्रेजेस. सो इडम अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे? बर्न द मिडनाईट ऑइल. तर बर्न द मिडनाईट ऑइलचा अर्थ काय आहे? मीनिंग इफ यू स्टे अप व्हेरी लेट वर्किंग ऑर स्टडिंग यू बर्न द मिडनाईट ऑइल. म्हणजे तुम्ही जर लेट नाईट पर्यंत वर्क करत आहे किंवा स्टडी करत आहे म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे? तुम्ही बर्न केलेलं आहे मिडनाईट ऑइल. हा त्याचा अर्थ होत असतो. नेक्स्ट आहे काम बिफोर द स्टॉर्म. मीनिंग आहे अ काम टाइम इमिजिएटली बिफोर period of violent activity or argument is the calm before the storm. म्हणजे आपण जर बघितलं की तूफान के पहले की शांती, जर हिंदीमध्ये बघितलं तर तुफान आने से पहले की जी शांती राहते त्याला म्हणत असते काम बिफोर द स्टॉर्म. ओके. सो आज आपण बघितले दोन इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे बर्न द मिडनाईट ऑइल, सेकंड आहे काम बिफोर द स्टॉर्म. नेक्स्ट दोन आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिले, त्याच्यामध्ये आहे द किलिंग ऑफ अ रेस म्हणजे जेनोसाइड होत असते. टू गिव्ह मनी फॉर सेल्स टू एजंट त्याला कमिशन म्हणत असते. आणखी सर्व्हिलन्स जे म्हणजे काय होते? पाळत ठेवणे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे. नेक्स्ट आहे कन्झर्वेटिव्ह म्हणजे जो पारंपरिक आहे, ज्याला नव्या काही ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नसते, तो विरोध करत असतो नवीन वस्तूंचा किंवा नवीन जे पण होत आहे त्याचा. नेक्स्ट आहे अनएनिमस. अनएनिमस म्हणजे एकमत असणार, जसं एकमत होत असते तर तो असतो अनएनिमस. नेक्स्ट आहे इम्परेटिव्ह म्हणजेच अनिवार्य अत्यावश्यक. ओके. सो असे काही वर्ड्स बघितलेले आहे आपण, त्याचे मीनिंग बघितलेले आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा बघितलेले आहे. तुम्ही त्यांचे सेंटेन्सेस सुद्धा बनवून बघू शकता, त्यामुळे तुमची आणखी प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या लक्षात सुद्धा राहील की कोणत्या वर्डचा अर्थ काय होत असतो. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.